नमस्कार मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. तो जे पिणार तो कर्तृत्वाने गुरगुरणारच. तुमच्याकडे जर 2 रुपये असतील ना, तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरीने एका वेळेची भूक भागेल, पण जन्मभराची भूक भागवण्याची ताकद फक्त आणि फक्त पुस्तकातच असते. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि परिस्थितीशी संघर्ष करा, असा मंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, मी एन बी धुमाळ, उद्योजक, वक्ता आणि लेखक, आणि मी तुम्हाला आज मला भावलेले डॉक्टर आंबेडकर याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, माणूस जन्मानं नव्हे तर कर्माने किती मोठा होऊ शकतो. स्वकर्तृत्वाने स्वतःबरोबरच समाज आणि देशाचं भविष्य घडवणारं एक महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते मूळचे रत्नागिरीचे, पण त्यांचा जन्म मात्र 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सुभेदारी पदावर नोकरी करत होते. मित्रांनो, बाबासाहेब फक्त 65 वर्ष जगले. खरे तर अतियशस्वी आणि कर्तृत्ववान लोकांचं आयुष्य तसं कमीच असतं. ज्ञानेश्वर फक्त 21 वर्ष, भगतसिंग 25 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष, तर 10,000 अभंग लिहिणारे संत तुकाराम फक्त 52 वर्ष जगले. परंतु त्यांची कीर्ती ही अजरामर राहिली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते स्वतःसाठी न जगता समाजासाठी आणि भारत मातेसाठी जगले. मित्रांनो, महात्मा गांधी म्हटलं की समोर चरखा येतो. पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं की त्यांच्या स्वतःजवळ फुलं वाळतात. पण बाबासाहेबांचा कुठलाही फोटो पाहिला तर त्यांच्या हातात राज्यघटनेचं पुस्तक असतं, कारण ते पुस्तकावरच सर्वात जास्त प्रेम करत होते. ओशो म्हणतात की 5,000 वर्षानंतर बाबासाहेबासारखं बुद्धिमान व्यक्तिमत्व जन्म घेत असतं. बाबासाहेबांना जीवनाची दिशा दाखवली ती त्यांची आई भीमाबाई आणि वडील रामजी सकपाल यांनी, आणि त्यांचे ब्राह्मण गुरुजी कृष्ण केशव आंबेडकर. भीमरावाला सुवर्णाकडून त्रास होऊ नये म्हणून गुरुजींनी स्वतःचं आडनाव बाबासाहेबांना लावून शाळेत दाखल केलं, आणि भीमराव रामजी सकपाल हे झाले भीमराव रामजी आंबेडकर. पुढे भीमरावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. मित्रांनो, त्या काळी दक्षिण आफ्रिकेत जसं निग्रोंना गुलामासारखी वागणूक दिली जात होती ना, तशीच वागणूक भारतामध्ये दलितांनाही दिली जात होती. म्हणून बाबासाहेबांचं बालपण अत्यंत संघर्षमय गेलं. शाळेमध्ये त्यांना वर्गाबाहेर बसून शिकवावं लागलं. सार्वजनिक नळावर त्यांना पाणी प्यायला पण परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई वरून पाणी ओतायचा आणि भीमराव उंजळीने पाणी प्यायचे. कधी शिपाई जर सुट्टीवर असला ना, तर बाबासाहेबांना दिवसभर पाण्या वाचून राहावं लागत असं. पण बाबासाहेब जिद्दी होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना फार लवकर समजलं होतं. म्हणून त्यांनी 32 डिग्री मिळवल्या, 4 डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. त्यांचे 9 भाषेवर प्रभुत्व होतं. उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिल्याने बाबासाहेब हे अमेरिकेमध्ये गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी तिथे गेले. तिथे बाबासाहेब 18-20 तास वाचन करीत असत. ते लायब्ररी उघडण्याच्या अगोदर येत आणि सर्वात शेवटी जात असत. 2004 मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील टॉप 100 स्कॉलर लोकांची एक यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये डॉक्टर BR आंबेडकर हे नंबर 1 आहेत. त्यानंतर ते भारतात आले. काही दिवसानंतर बाबासाहेब पुन्हा लंडनला गेले आणि त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील कोर्स पूर्ण केला. जो कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारण 8 वर्ष लागतात, तोच कोर्स बाबासाहेबांनी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. बाबासाहेब भारतात परत आल्यावर त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी केली, पण उच्चवर्णीय विद्यार्थी त्यांच्या वर्गाला बसत नव्हते. मग त्यांना ती नोकरी सोडून त्यांनी वकिली सुरू केली. 1923 साली सरकारनं जातीभेद कमी करण्यासाठी सार्वजनिक नळावर सर्वांना पाणी द्यायचं ठरवलं, असा आदेश केला. परंतु त्या तळ्यावर कोणी पाणी पिल्यास त्यांचे हातपाय तोडत असत. म्हणून बाबासाहेबांनी महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह केला आणि चवदार तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुलं केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना समितीची स्थापना झाली. काँग्रेसचा विरोध असताना पण महात्मा गांधींनी 28 ऑगस्ट 1947ला बाबासाहेबांना राज्यघटना समितीचं अध्यक्ष बनवलं. कारण त्यांच्या इतका शिक्षित आणि त्यांच्या इतका हुशार माणूस त्यावेळी भारतात नव्हता. बाबासाहेबांनी
जगातल्या 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. त्या देशामधील चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपली राज्यघटना लिहिली. तीच राज्यघटना जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना ठरली आहे. त्या राज्यघटनेच्या आधारे 26 जानेवारी 1992 पासून आपला भारत देश प्रजासत्ताक बनला. त्यावेळी महात्मा गांधींनी डॉक्टर आंबेडकरांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री बनवलं. त्या काळी कामगारांना 12-14 तास काम करावं लागत असं. ते काम बाबासाहेबांनी 8 तासावर आणलं. नोकरदारांना आज जो डिअरनेस अलाउन्स मिळतो ना, म्हणजे महागाई भत्ता मिळतो ना, ही बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांनीच फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचा अधिकार, आपल्या धर्माचा अधिकार, महिलांना मतदानाचा अधिकार हा फक्त बाबासाहेबांनीच दिला. लहानपणीच बाबासाहेबांना दादा केळुसकरांनी एक पुस्तक दिलं होतं. त्याचं नाव होतं बुद्ध की जीवनी. त्यामुळे गौतम बुद्धाबद्दल लहानपणापासून ते वाचत होते, अनुभवत होते, समजून घेत होते आणि शेवटी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये 5 लाख लोकांसह बुद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. त्यावेळी अनेक धर्मगुरूंनी बाबासाहेबांना त्यांच्या धर्मात येण्याचं निमंत्रण दिलं, पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर फक्त आणि फक्त 7च आठवड्यानंतर म्हणजे 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीत 35,000 पुस्तकं होते. त्यावरून त्यांचं पुस्तकाबद्दलचं प्रेम आणि आदर आपल्याला समजून घेता येतं. मित्रांनो, माणूस धर्माने जातीने मोठा होत नसतो, तर तो कर्माने मोठा होत असतो. हेच बाबासाहेबांनी कर्माने दाखवून दिलेलं आहे. आपण बाबासाहेबांच्या विचारांचा 1% जरी अनुकरण केलं ना, तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वअनुभव आहे. तेच तुम्ही सार्थक करावं, त्यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.